दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। असोसिएशन ऑफ सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूट ही राज्यस्तरीय संघटना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणि संस्थांना भेडसावणाऱ्या विविध शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असून महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था या संघटनेचे सदस्य आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या विविध प्रकारच्या तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे, परंतु या प्रक्रियेदरम्यान अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना राज्यातील संस्था चालकांना, महाविद्यालयांना तसंच विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागतंय। समस्या सोडवाव्यात असं निवेदन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांना संस्थेच्या वतीनं दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। या निवेदनामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना समान पद्धतीनं राबवणं, अंतिम गुणवत्ता यादीनंतर राबवली जाणारी व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया एकसारखी असावी, सीईटीची संख्या कमी करावी, अनुसूचित जातीची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती केंद्र सरकार योजना सुलभ करावी, तसंच महाडीबीटीवरील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी करावी, शिष्यवृत्तीसाठी अभ्यासक्रमांची संख्या सर्व जाती धर्मांना एक समान असावी, यासह विविध मागण्या या निवेदनात आहेत। या सर्व समस्यांवर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी अपेक्षा यावेळी पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली। अशा सर्व मागण्यांचं निवेदन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिल्याचं यावेळी संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेस RY पाटील, अमोल कुलकर्णी, डॉक्टर GK देशमुख आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।